ची साथ. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या. आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. कॉकरोच जनता पार्टीच्या अनेक प्रवक्त्यांना धमक्या येत असल्याचं वक्तव्य सौरभ दास यांनी केलंय. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी हा आरोप केलेला आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधल्या आमच्या कार्यकर्त्यांना अटकही केली जाते असं सौरभ दास यांचं म्हणणं आहे. सरकारनं आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही सीजेपी कार्यकर्त्यांवरती कुठलीही कठोर कारवाई करणार नाही. मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच अशा पद्धतीचे प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं सौरभ दास यांचं म्हणणं आहे. नीट पेपरफुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाच्या विरोधामधील मुंबईतल्या आंदोलनाचा एक चेहरा ठरलेली रिया यादव अहिरला आता ऑनलाईन छळाचा सामना